नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचं स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपले सप्टेंबर महिन्याचे करंट अफेअर्स अपलोड करायचे राहिलेले आहेत, तर ते सर्व करंट अफेअर्स आपण अपलोड करणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 6 सप्टेंबर या दिवसातील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या स्वदेशी 32 बिट मायक्रोप्रोसेसरचे नाव काय आहे? तर या प्रश्नाची योग्य उत्तर बघा, पर्याय क्रमांक 4 विक्रम। केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतात बनवलेला पहिला प्रोसेसर सादर केलेला आहे। कोणी लॉन्च केलेला आहे? केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी। हा 32 बिट मायक्रोप्रोसेसर इस्रोच्या सेमीकंडक्टर लॅबोरेटरीने विकसित केलेला आहे। याला विक्रम असे नाव देण्यात आलेले आहे। ही अंतराळ प्रक्षेपण वाहनांच्या कठोर पर्यावरणीय परिस्थितीत काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहे। यामुळे भारताच्या आयात केलेल्या चिप्सवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल। तसेच बघा, आता मायक्रोप्रोसेसर ही एक डिजिटल इलेक्ट्रॉनिक चिप आहे जी संगणक किंवा इतर उपकरणांचा मेंदू असते। हे सर्व संगणकीय व तार्किक ऑपरेशन्सचे नियंत्रित करते। तर भारताने हे तयार केलेले आहे आणि याचे नाव काय आहे? विक्रम असे नाव देण्यात आलेले आहे। विकसित कोणी केलेले आहे? तर इस्रोच्या सेमीकंडक्टर लॅबोरेटरीने हे विकसित केलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एज्युकेट गर्ल्स। भारतातील एज्युकेट गर्ल्स यांना देण्यात आलेला आहे। तर 2025 चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हे 3 विजेत्यांना देण्यात आलेला आहे। यामध्ये भारतातील एक संस्था आहे एज्युकेट गर्ल्स, मुलींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारी एक स्वयंसेवी संस्था आहे। दुसरे आहेत शाहिना अली, मालदीवचे आहेत, एक पर्यावरण वकील आहेत ते। फ्लेवियानो फ्लेवी अँटोनियो यल विलानुआ हे फिलिपिन्स, गरीब आणि बेघरांची सेवा करणारे एक कॅथोलिक पाद्री आहे। तर या तिघांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 देण्यात आलेले आहेत। यामध्ये एक स्वयंसेवी संस्था आहे जी आपल्या भारतातील आहे। एज्युकेट गर्ल्स NGO, एज्युकेट गर्ल्स ही 2007 मध्ये भारतात स्थापन झालेली एक ना नफा संस्था आहे। सफीना हुसेन यांनी स्थापन केलेली आहे। ही संस्था भारतातील ग्रामीण आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भारतातील मुलींच्या शिक्षणासाठी काम करते। रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारी ही पहिली भारतीय संस्था ठरलेली आहे। संस्थेचे नाव आहे एज्युकेट गर्ल्स। रॅमन मॅग्सेसे पुरस्कार याची स्थापना झालेली आहे 1957 मध्ये। रॉकफेलर ब्रदर्स फंड आणि फिलिपिन्स सरकार यांनी याला आशियातील नोबेल म्हटले जाते। कोणी स्थापन केलेला आहे? तर रॉकफेलर ब्रदर्स फंड आणि फिलिपिन्स सरकार यांनी हे स्थापन केलेलं आहे। रॅमन मॅग्सेसे पुरस्कार यांना आशियातील नोबेल पुरस्कार समजले जाते। याचे नाव हे फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ठेवण्यात आलेले आहे। हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आचार्य विनोबा भावे होते, ज्यांना 1958 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे। सरकारी सेवा, सार्वजनिक सेवा, सामुदायिक नेतृत्व, पत्रकारिता, साहित्य आणि सर्जनशील कला, शांतता आणि आंतरराष्ट्रीय सुसंवाद आणि उदयोन्मुख नेतृत्व यासाठी हा पुरस्कार दिला जातो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या AI आधारित आदिवासी भाषा अनुवादकाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा, पर्याय क्रमांक 1 आदिवानी। आदिवासी व्यवहार मंत्रालयाने 30 ऑगस्ट 2025 रोजी आदिवानी नावाचा भारतातील पहिला AI आधारित आदिवासी भाषा अनुवादक लॉन्च केलेला आहे। भारतातील पहिला आहे बघा हा AI आधारित आदिवासी भाषा अनुवादक। नाव काय आहे? आदिवानी। हा अनुवादक संथाली, भिली, मुंडारी आणि गोंडी भाषांमध्ये काम करतो। आदिवासी भाषांचे संरक्षण करणे याचे मुख्य उद्दिष्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशाचे नवीन महालेखा नियंत्रक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 TCA कल्याणी। CJA कोण झालेले आहेत? TCA कल्याणी। 1 सप्टेंबर 2025 रोजी TCA कल्याणी यांनी 29वे महालेखा नियंत्रक म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। ते 1991च्या बॅचच्या भारतीय नागरी लेखा सेवा अधिकारी आहेत। यापूर्वी त्यांनी गृह मंत्रालयात लेखा प्रधान मुख्य नियंत्रक म्हणून काम पाहिलेले आहे। तसेच त्यांनी संरक्षण, वित्त आणि गृह मंत्रालयासारख्या विविध प्रमुख मंत्रालयांमध्येही काम केले आहे। सध्याचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहेत बघा? संजय मूर्ती 15वे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 2 115वा। जागतिक शांतता निर्देशांक 2025 इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस यांनी हा जारी केलेला आहे। 2025 मधील ही 19वी आवृत्ती आहे। यामध्ये एकूण 163 देशांचा समावेश करण्यात आलेला आहे। भारताचा क्रमांक आहे 115वा। आशियातील सर्वात शांत देश आहे सिंगापूर, जगातील 6वा क्रमांक ठरलेला आहे।
मूल्यांकनाचा आधार बघा, सामाजिक सुरक्षा, अंतर्गत आणि बाह्य संघर्ष, लष्करीकरण स्थिती. या 4 आधारावरती हा निर्देशांक सादर केला जातो. यामध्ये भारताचा क्रमांक आहे 115वा. टॉप 5 शांतताप्रिय देश बघा, पहिल्या क्रमांकावरती आहे आइसलँड, दुसरा आहे आयर्लंड, तिसरा आहे न्यूझीलंड, चौथा क्रमांक आहे ऑस्ट्रिया आणि 5वा क्रमांक आहे स्वित्झर्लंड. 5 सर्वात अशांत देश बघा, 159व्या क्रमांकावरती आहे येमेन, 160 कांगो, 161वा क्रमांक आहे सुदान, 162वा क्रमांक आहे युक्रेन आणि 163वा देश आहे रशिया. आपल्याला माहितीच आहे की रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे, त्यामुळेच सर्वात अशांत देश कोणते ठरलेले आहेत तर युक्रेन आणि रशिया सगळ्यात लास्ट क्रमांकावरती आहे. नेक्स्ट आहे दीपक मित्तल यांची परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 3 संयुक्त अरब अमिराती. सप्टेंबर 2025 मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने दीपक मित्तल यांची संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. ते भारतीय परराष्ट्र सेवेचे 1998च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 2020 ते 2022 पर्यंत कतारमध्ये भारतीय राजदूत म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांनी सुनजय सुधीर यांची जागा घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अभ्यास 2025 हा संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 2 अलास्का अमेरिका. अमेरिकेमध्ये हे आयोजन करण्यात आले. भारत अमेरिका संयुक्त लष्करी सराव 2025 नाव काय आहे, युद्ध लष्करी अभ्यास. कालावधी होता 1 ते 14 सप्टेंबर 2025 दरम्यान. स्थान होते फोर्ट वेनराइट अलास्का USA. 21वी आवृत्ती आहे 2025 मधील. हा संयुक्त लष्करी सराव 2004 मध्ये सुरू झालेला आहे. उद्देश आहे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेसाठी तयारी मजबूत करणे. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रमुख लष्करी सराव बघा, इतर कोणते आहेत, युद्धाभ्यास, वज्रप्रहार, टायगर क्लॉ 2025 मध्ये हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला आहे. आणि मलबार हा भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया क्वाड देशांचा हा संयुक्त लष्करी सराव आहे मलबार. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, GST कौन्सिलनुसार भारतात GSTचे स्लॅब कोणते असतील. आता 2 स्लॅब राहिलेले आहेत, तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, 5% आणि 18%. GST कौन्सिलने सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीय वस्तूंवरील GST कमी केलेला आहे. GSTच्या 4 स्लॅब होत्या, 5%, 12% आणि 28%. त्याऐवजी आता 2 स्लॅब राहिलेले आहेत, 5% आणि 18%. 12% आणि 28%चे दर रद्द केले गेलेले आहेत. तर बघा 18% आणि 12% GST 5% पर्यंत आणली गेली आहे आणि 28% GST आहे तो 18% पर्यंत कमी केलेला आहे. सप्टेंबर 2025 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 56व्या GST बैठकीत हा बदल जाहीर केलेला आहे. या नवीन स्लॅबमुळे काय झालेले आहे तर दूध, तूप, TV, AC, कार, बाईक, विमा यासारख्या 5 श्रेणींच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय सैन्याने उभारलेल्या नवीन कमांडो बटालियनचे नाव काय आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भैरव. भारतीय लष्कर आपली अग्निशक्ती वाढवण्यासाठी 5 भैरव कमांडो बटालियन उभारत आहे. या बटालियनला फ्लाइट कमांडो बटालियन म्हणून ओळखले जाते. याचे नाव काय ठेवण्यात आलेले आहे भैरव. भैरव बटालियनचे वैशिष्ट्य बघा, संरचना आहे ही प्रत्येक बटालियनमध्ये 250 विशेष प्रशिक्षित सैनिक असतील. सीमा भागांमध्ये जलद आणि प्रभावी ऑपरेशन्स राबवणे याचे उद्दिष्ट असणार आहे. विशेषतः हे चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर हे असणार आहेत. आधुनिक शस्त्रास्त्रे, ड्रोन आणि गुप्तचर प्रणालींचा वापर करण्यात आलेला आहे, ज्यामुळे उच्च प्रभावी ऑपरेशन शक्य होणार आहेत. सेव्ह अँड रेज या मॉडेलचा अवलंब करून विद्यमान पायदळ युनिट्समधून या बटालियनची निर्मिती केली जात आहे, ज्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असणार नाही. या युनिट्स नॉर्दर्न कमांड, वेस्टर्न वाळवंट आणि ईस्टर्न हिल्समध्ये तैनात केले जातील. नेक्स्ट आहे, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचे CEO कोण झाले आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रजित पुनानी. 1 सप्टेंबर 2025 रोजी रजित पुनानी यांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. त्यांनी G कमलावर्धन राव यांची जागा घेतली. ते 1991च्या बिहार कॅडरचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव, राज्यसभेचे सचिव आणि संसद टीव्हीचे CEO म्हणून कार्य केलेले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण FSSAI लॉंग फॉर्म विचारला जातो बघा, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI. स्थापना झालेली आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत. कामाची सुरुवात झाली 2011 मध्ये. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत याचे कार्य असते. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट आहे, ओडिशा सरकारने जाहीर केल्यानुसार ई बस स्वीकारण्यात ओडिशाचा भारतात कितवा क्रमांक आहे.
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5वा क्रमांक आहे. ओडिशा सरकारने जाहीर केले की ई बस स्वीकारण्यात राज्य भारतात 5व्या क्रमांकावरती आहे. ग्रीन मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सुमारे 450 ई बस आधीच रस्त्यावर धावत आहेत. या बसेस प्रामुख्याने भुवनेश्वर, कटक आणि पुरी येथे धावत आहेत. बघा आता भारतातील ई बसची स्थिती कशी आहे. पहिल्या क्रमांकावरती आहे दिल्ली. दिल्लीमध्ये 3564 ई बस आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती आहे आपले महाराष्ट्र, 3296 ई बस आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती आहे कर्नाटक, चौथ्या क्रमांकावरती आहे उत्तर प्रदेश आणि 5व्या क्रमांकावरती आहे ओडिशा हे राज्य. नेक्स्ट आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री 14 संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थायलंड. भारत थायलंड संयुक्त लष्करी सराव नाव आहे मैत्री 14. सरावाचे नाव आहे मैत्री 14. स्थळ बघा भारतातील मेघालय राज्यातील उमरोई या ठिकाणी. सहभागी देश आहेत भारत आणि थायलंड. कालावधी आहे 1 ते 14 सप्टेंबर 2025 दरम्यान. आवृत्ती आहे 14वी. उद्दिष्ट बघा भारतीय सैन्य आणि रॉयल थाई सैन्य यांच्यातील सहकार्य आणि परस्पर समज वाढवणे. यामध्ये 120 लष्करी कर्मचारी भारतीय तुकडी समाविष्ट झालेली आहे. नाव काय आहे मद्रास रेजिमेंटची एक बटालियन आहे ही. थाय तुकडी बघा 53 लष्करी कर्मचारी असणारी पहिली पायदळ बटालियन 14वी पायदळ ब्रिगेड. नेक्स्ट आहे 2026च्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या शहरात झाले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. 2023 मध्ये भारत बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे. यामध्ये यजमान शहर नवी दिल्ली आहे. कालावधी होता 17 ते 23 ऑगस्ट 2026 दरम्यान. 17 वर्षानंतर भारताने या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. नेक्स्ट आहे सिंगापूरपेक्षा तिप्पट आकाराचा सौर ऊर्जा प्रकल्प कोणती कंपनी बांधणार आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रिलायन्स इंडस्ट्रीज. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 48व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीने सिंगापूरपेक्षा तिप्पट आकाराचा सौर ऊर्जा प्रकल्प बांधण्याची घोषणा केली आहे. गुजरातमधील कच्छ या ठिकाणी हा प्रकल्प असणार आहे. क्षेत्रफळ असणार आहे 5.5 लाख एकर. सिंगापूरच्या एकूण क्षेत्रफळाच्या तिप्पट असणार आहे हे. याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत बघा दररोज 55 मेगावॅट सौर मॉड्यूल स्थापना करण्यात आलेली आहे. दररोज 150 मेगावॅट तास बॅटरी कंटेनर असणार आहे. लक्ष्य 2035 पर्यंत भारताच्या एकूण वीज मागणीपैकी जवळपास 10% मागणी पूर्ण करणे. आता ही स्थापना कोण करणार आहे तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. याची स्थापना झालेली 1973 मध्ये. संस्थापक आहेत धीरूभाई अंबानी. मुख्यालय आहे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी. वर्तमान अध्यक्ष आहेत मुकेश अंबानी. नेक्स्ट आहे नारी अहवाल 2025 नुसार कोणते शहर महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोहिमा. नारी अहवाल 2025 राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि महिला सुरक्षेवरील निर्देशांक म्हणजेच NARI. लॉंग फॉर्म बघा नॅशनल अॅन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमेन्स सेफ्टी. कोणी प्रसिद्ध केलेला आहे तर राष्ट्रीय महिला आयोगाने हा प्रसिद्ध केलेला आहे. या अहवालात 31 शहरांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आणि 12,770 महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. महिलांचा प्रत्यक्ष सुरक्षितता अनुभव समजून घेण्याचा उद्दिष्ट आहे. सर्वात सुरक्षित शहर आहे कोहिमा नागालँड राज्यातील. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश, भुवनेश्वर ओडिशा, ऐजॉल मिझोराम, गंगटोक सिक्कीम, इटानगर अरुणाचल प्रदेश आणि मुंबई महाराष्ट्र. आपले महाराष्ट्रातील मुंबई हे 7व्या क्रमांकावरती राहिलेले आहे सुरक्षिततेच्या बाबतीत. सर्वात असुरक्षित शहर बघा दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश, कोलकाता पश्चिम बंगाल, पटना बिहार. पश्चिम बंगालमधील कोलकाता, बिहारमधील पटना, राजस्थान जयपूर, श्रीनगर जम्मू आणि काश्मीर, रांची झारखंड आणि फरीदाबाद हरियाणा. नेक्स्ट आहे बिहार राज्य जीविका निधी सहकारी संघ लिमिटेड कोणी सुरू केले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार राज्य उपजीविका निधी क्रेडिट सहकारी महासंघ लिमिटेडचे उद्घाटन केलेले आहे. उपजीविकेशी संबंधित महिलांना कमी व्याज दरात आणि सहजपणे आर्थिक मदत प्रदान करणे याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे गावांमध्ये राहणाऱ्या महिलांना त्यांचा व्यवसाय करण्यास मदत होणार आहे. ही बिहार सरकारच्या ग्रामीण उपजीविका प्रोत्साहन सोसायटीची नोंदणीकृत संस्था आहे. ही बिहारच्या ग्रामीण भागात महिलांना सशक्त, सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याचे काम करते. 2006-07 मध्ये नितीश सरकारने याची सुरुवात केलेली आहे. यामध्ये जीविकामार्फत 10 ते 12 महिलांचे स्वयं मदत गट तयार करून खाती उघडली जातात. त्या गटातील प्रत्येक महिलेकडून दरमहा एक निश्चित रक्कम खात्यात जमा केली जाते. ही रक्कम गटातील लोकांना मदत म्हणून वापरली जाते. नेक्स्ट आहे देशातील पहिली बहुलेन मुक्त प्रवाह टोलिंग प्रणाली कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर सुरू करण्यात आली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 NH48. देशातील पहिली मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टीम NH48 या महामार्गावर करण्यात आलेली आहे.
उद्दिष्ट आहे राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना अखंड आणि त्रासमुक्त टोलिंग अनुभव देणे. यासाठी इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने ICICI बँकेसोबत करार केला आहे. देशातील पहिली व्यापक मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टीम गुजरातमधील चौऱ्यासी फी प्लाझा येथे लागू करण्यात आली आहे. गुजरातमधील चौऱ्यासी टोल प्लाझा भारतातील पहिला पूर्णपणे अडथळामुक्त टोल प्लाझा बनलेला आहे. हरियाणामधील घरोंडा टोल प्लाझा हा सुरुवातीच्या अंमलबजावणीचा एक भाग असणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये अंदाजे 25 राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर MELFF प्रणाली लागू केली जाणार आहे. मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग म्हणजे काय बघा. MELFF ही एक हायटेक बॅरियरलेस टोल सिस्टीम आहे. फास्टॅग आणि वाहन नोंदणी क्रमांकाच्या आधारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूल केली जातात. उच्च कार्यक्षमता असलेले RFID रीडर आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन कॅमेरे वापरले जातात. वाहनांना टोल प्लाझावर थांबवण्याची आवश्यकता असणार नाही. नेक्स्ट आहे बेंगळुरूची रमन संशोधन संस्था विश्वाच्या कोणत्या कालखंडातील गूढ गोष्टी उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महास्फोटाचा काळ. बेंगळुरूच्या रमन रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रत्युष मिशन हे एक महत्वाकांक्षी अंतराळ मिशन प्रस्तावित केलेले आहे. या मिशनचा उद्देश आहे कॉस्मिक डॉन विश्वात तारे आणि आकाशगंगा पहिल्यांदा निर्माण झाल्याचा काळ आणि एपोक ऑफ रिओनायझेशन या ब्रह्मांडाच्या प्रारंभिक अवस्थांचे अध्ययन करण्याचा उद्देश आहे. नाव काय आहे प्रत्युष आणि कोण राबवत आहे तर रमन रिसर्च इन्स्टिट्यूट बेंगळुरू या ठिकाणची ही संस्था आहे. प्रत्युष मिशन म्हणजे काय बघा. आता याचं पूर्ण नाव काय आहे प्रत्युषचं. प्रोबाईंग रिओनायझेशन ऑफ द युनिवर्स युजिंग सिग्नल फ्रॉम हायड्रोजन म्हणजेच प्रत्युष. प्रकार आहे लुनार ऑर्बिट रेडिएटर चंद्राच्या कक्षेत कार्यरत रेडिओ उपकरण आहे. उद्देश काय आहे तर प्रारंभिक ब्रह्मांडातील न्यूट्रल हायड्रोजन अणूमधून उत्सर्जित होणारा 21 सेंटीमीटर रेडिओ सिग्नल शोधणे ज्यामुळे पहिल्या ताऱ्यांच्या निर्मितीची आणि कॉस्मिक डॉनच्या कालखंडाची माहिती मिळू शकते. यामध्ये क्रेडिट कार्ड आकाराच्या सिंगल बोर्ड संगणक आणि डिजिटल रिसिव्हर सिस्टीम वापरण्यात आलेली आहे. उपकरणाचे वैशिष्ट्य ते एक संवेदनशील आहे की ते हायड्रोजन अणूमधून उत्सर्जित होणारे अतिशय मंद रेडिओ सिग्नल पकडू शकते. भविष्यात हे अभियान चंद्राच्या कक्षेत ठेवण्याची योजना आखण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे राघव गुप्ता यांची कोणत्या कंपनीत भारत आणि आशिया पॅसिफिकसाठी शिक्षण उपक्रम प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 OpenAI. ऑगस्ट 2025 मध्ये राघव गुप्ता यांचे OpenAI येथे भारत आणि आशिया पॅसिफिकसाठी शिक्षण उपक्रम प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचे लक्ष्य काय आहे तर ते भारतातील वर्गखोल्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणण्यासाठी OpenAIच्या प्रयत्नांचे नेतृत्व करतील. OpenAI ही एक कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी आहे. स्थापना झालेली आहे 8 डिसेंबर 2015 रोजी. मुख्यालय आहे कॅलिफोर्निया US. अध्यक्ष आहेत ब्रेट टेलर. CEO आहेत सॅम ऑल्टमन. मुख्य उत्पादन बघा ChatGPT, DALL-E आणि सोरा. नेक्स्ट आहे ICC आणि गुगलने कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक भागीदारीची घोषणा केली आहे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महिला क्रिकेट. ICC आणि गुगलची भागीदारी उद्दिष्ट काय आहे महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणे. गुगलच्या साधनांचा वापर करून चाहत्यांचा सहभाग आणि महिला क्रिकेटसाठी डिजिटल पोहोच वाढवणे याचे लक्ष्य आहे. स्थानिक भाषेत लाईव्ह अपडेट्स हायलाइट्स कथा आणि कंटेंट केंद्रित याचा फायदा होणार आहे. स्पर्धा बघा महिला विश्वचषक 2025 मध्ये हे राबवण्यात येणार आहे. ही जी स्पर्धा आहे ही भारत श्रीलंका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. T20 विश्वचषक 2026 हा इंग्लंड आणि वेल्स या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे 2025च्या NIRF रँकिंगमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 IIT मद्रास. रँकिंगचे नाव आहे NIRF राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क 2025. 4 सप्टेंबर 2025 रोजी याची घोषणा केली. शिक्षण मंत्रालय याने ही घोषणा केलेली आहे. IIT मद्रासची स्थिती बघा एकूण श्रेणीत पहिले स्थान सलग 7व्यांदा अव्वल स्थानावर राहिलेले आहे. सर्व श्रेणींमध्ये हे 7व्यांदा पहिल्या स्थानावरती आहे. अभियांत्रिकी आणि SDG म्हणजे शाश्वत विकास ध्येय श्रेणीमध्ये देखील प्रथम स्थानावर आहे. एकूणच सर्वोत्तम संस्था बघा सर्व श्रेणींमध्ये प्रथम स्थानावरती आहे IIT मद्रास. दुसऱ्या स्थानावरती आहे IIFC बेंगळुरू आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे IIT मुंबई. श्रेणीनुसार बघा पहिल्या क्रमांकावरती कोण आहे अभियांत्रिकीमध्ये आहे IIT मद्रास. इनोव्हेशनमध्ये आहे IIT मद्रास. संशोधन संस्था IIFC बेंगळुरू. वैद्यकीय आणि दंतसेवा एम्स दिल्ली. कायदा या संस्थेमध्ये बघा नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया बेंगळुरू. कृषीमध्ये भारतीय कृषी संशोधन संस्था.
दिल्ली. व्यवस्थापनमध्ये IIM अहमदाबाद. राज्य सार्वजनिक विद्यापीठे जाधवपूर विद्यापीठ. मुक्त विद्यापीठांमध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, याला आपण युग्नो असे म्हणतो. नेक्स्ट आहे भारतात जागतिक नारळ दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सप्टेंबर रोजी. जागतिक नारळ दिन 2025 2 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला. 2009 मध्ये पहिल्यांदाच जागतिक नारळ दिन साजरा करण्यात आला होता. उद्देश आहे नारळाचे पौष्टिक, आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, भारतातील सर्वात मोठ्या एरो इंजिन चाचणी केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गौतम बुद्ध नगर. भारतातील सर्वात मोठे एरो इंजिन चाचणी केंद्र गौतम बुद्ध नगर. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याचे उद्घाटन केलेले आहे. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथे स्थापन करण्यात आलेली आहे. कंपनी कोणी केलेली आहे? तर राफेल फायबर यांनी याची स्थापना करण्यात केलेली आहे. या सुविधेत संरक्षण उपकरणे, ड्रोन आणि भारतातील सर्वात मोठे एरो इंजिन चाचणी केंद्र समाविष्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ICC महिला विश्वचषक 2025च्या विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 $4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स. ICCने 2025च्या महिला विश्वचषकासाठी विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. विजेत्यांसाठी बक्षीस बघा 4.48 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स. मागील आवृत्ती 2022 पेक्षाही 239% वाढ करण्यात आलेली आहे. एकूण बक्षीस रक्कम आहे 13.88 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स. आर्थिक बक्षिसांच्या बाबतीत ही रक्कम 2023च्या पुरुष विश्वचषकापेक्षाही जास्त आहे. हे पाऊल लिंग समानतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे. ICC महिला विश्वचषक 2025 हा भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5 सप्टेंबर रोजी. हा शिक्षक आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस आहे. राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. हा बघा, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झालेला आहे 5 सप्टेंबर 1888 रोजी. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ते भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले. त्यांना 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेक्स्ट आहे, भारतीय हवाई दल मुख्यालयात एअर ऑफिसर इन्चार्ज मेंटेनन्स कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संजीव घुराटिया. एअर मार्शल संजीव घुराटिया यांनी नवी दिल्ली येथील भारतीय हवाई दल मुख्यालयात एअर ऑफिसर इन्चार्ज मेंटेनन्स म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांची भूमिका काय असणार आहे? यामध्ये विमान, उपकरणे आणि तांत्रिक संसाधनांची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि तयारी सुनिश्चित करणे. त्यांना 2016 मध्ये विशिष्ट सेवा पदक मिळालेले आहे. तसेच 2025 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदकही मिळालेले आहे. भारतीय हवाई दल स्थापना झालेली आहे 8 ऑक्टोबर 1932 रोजी. पुनर्गठन करण्यात आले 26 जानेवारी 1950 रोजी. हवाई दल प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग आणि हवाई दलाचे उपप्रमुख आहेत नर्मदेश्वर तिवारी. नेक्स्ट आहे, भारतातील आक्रमक प्रजाती आर्मी स्पेक्टेबिलियस याच्या निर्मूलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ राज्य. केरळने सेन्ना स्पेक्टेबिलियसचे निर्मूलन केलेले आहे. सेन्ना स्पेक्टेबिलियस हे एक पानझडी झाड आहे जे अमेरिकेतील उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळते. फुल्यानंतर हजारो बिया त्या भागात पसरतात. केरळच्या वन्यजीव अधिवासासाठी ही प्रजाती गंभीर धोका निर्माण करत आहे. भारतात आर्मी स्पेक्टेबिलियस नष्ट करण्यात केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. वायनाडमधील 383 एकर जमिनीतून ते पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे. ही प्रजाती 1980च्या दशकात भारतात आणण्यात आली होती. ती मूळची दक्षिण अमेरिकेची आहे आणि तिच्या पिवळ्या फुलांसाठी ती लावण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच गृहमंत्री अमित शहा यांनी कोणते ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या सैनिकांचा सत्कार केला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट तर ही एक मोठी नक्षलविरोधी कारवाई आहे. ही कारवाई करेगुट्टालू टेकडीवर म्हणजेच छत्तीसगडमधील बस्तीर या ठिकाणी करण्यात आली आहे. हे ऑपरेशन CRPF, छत्तीसगड पोलीस, DRG आणि कोब्रा कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. नेक्स्ट आहे, कोणत्या देशाने अलीकडे शाळेतील वर्गात मोबाईल फोनवर बंदी घातली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण कोरिया. ऑगस्ट 2025 मध्ये दक्षिण कोरियाने वर्गात मोबाईल फोनवर बंदी घातलेली आहे. याचा उद्देश आहे शाळेच्या वर्गात मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालणे आणि अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडियाचा वापर रोखणे. या कायद्यानुसार वर्गात मोबाईल फोनसह सर्व स्मार्ट उपकरणांवर बंदी घालण्यात आलेली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँडसारख्या देशांनीही अशाच प्रकारची बंदी घातली होती. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील मुलांनी सोशल मीडिया वापरण्यावर पूर्ण बंदी घातलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, वर्ल्ड मेंटल हेल्थ टुडे आणि मेंटल हेल्थ ॲटलस 2024 हे नुकतेच कोणी प्रकाशित केले आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 WHO. जागतिक मानसिक आरोग्यावरील WHO अहवाल. जागतिक आरोग्य संघटनेने हे प्रकाशित केलेले आहेत वर्ल्ड मेंटल हेल्थ टुडे आणि मेंटल हेल्थ ॲटलस 2024. जगभरात 1 अब्जाहून अधिक लोक मानसिक विकाराने ग्रस्त आहेत. दर 100 मृत्यूंपैकी एक आत्महत्या असते. 2/3 प्रकरणे चिंता आणि नैराश्याची असतात. या संकटाचा सर्वात जास्त परिणाम तरुणांवर होतो. हा अहवाल कोणी जाहीर केलेला आहे तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO. यांची स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948 रोजी. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. सदस्य देश आहेत 194 देश. वर्तमान महासंचालक आहेत डॉक्टर टेड्रोस ॲडहेनॉन घेब्रियस. कार्य आहे जागतिक आरोग्य संकटांचे निरीक्षण आणि निराकरण. नेक्स्ट क्वेश्चन आहे चीनच्या विजय दिनाची परेड कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बीजिंग. चीनचा विजय दिन परेड 3 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला. 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानच्या शरणागतीचे स्मरण करणारी विजय परेड चीनची राजधानी बीजिंग येथे आयोजित करण्यात आली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनीही या परेडला हजेरी लावली. या परेडमध्ये कोणती शस्त्रे प्रदर्शित करण्यात आली बघा. L3 पाणबुडीतून सोडलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. DF-5C ही 5C ची एक नवीन प्रगत आवृत्ती आहे. 6F अमेरिकेपर्यंत पोहोचू शकणारे अणु अंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2025च्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने कोणते पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कांस्य पदक. 2025च्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी चिराग शेट्टी या जोडीने कांस्य पदक जिंकलेले आहे. उपांत्य फेरीत चीनच्या चेन बो यांग आणि लिऊ यी यांच्याकडून पराभव झाला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय जोडीचे हे दुसरे पदक आहे. यापूर्वी याच जोडीने 2022 मध्ये कांस्य पदक जिंकले होते. नेक्स्ट आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वाच्या खनिजांसाठी पुनर्वापर प्रोत्साहन योजनेसाठी किती कोटी रुपये मंजूर केले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1500 कोटी रुपये. महत्त्वाच्या खनिजांसाठी पुनर्वापर प्रोत्साहन योजना एकूण बजेट आहे 1500 कोटी. उद्दिष्ट आहे देशातील महत्त्वाच्या खनिजांची पुनर्वापर क्षमता वाढवणे आणि पुरवठा साखळी मजबूत करणे. कार्यकाळ असणार आहे 6 वर्षांसाठी. आर्थिक वर्ष 2025-26 ते आर्थिक वर्ष 2030-31 या कालावधीमध्ये हे राबवण्यात येणार आहे. राष्ट्रीय गंभीर खनिज अभियानाअंतर्गत हे राबवण्यात येणार आहे. विशेष खनिजे जी देशासाठी खूप महत्त्वाची आणि संवेदनशील खनिजे आहेत. याचा उपयोग मोबाईल, बॅटरी, सौर पॅनेल, क्षेपणास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक वाहने बनवण्यासाठी करण्यात येतो. बघा ही उदाहरणार्थ कोणती खनिजे आहेत बघा. लिथियम, कोबाल्ट, गॅलियम, जर्मेनियम. राष्ट्रीय गंभीर खनिज अभियान उद्घाटन जानेवारी 2025 रोजी. एकूण खर्च आहे 34,300 कोटी रुपये. मुख्य उद्दिष्ट आहे भारताला महत्त्वाच्या खनिजांमध्ये विशेषतः हायटेक संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये स्वावलंबी बनवणे. महत्त्वाच्या खनिजांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे. नेक्स्ट आहे INS कदंब कोणत्या देशाच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात सामील झाली तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 पापुआ न्यू गिनी. पापुआ न्यू गिनीच्या 50व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त INS कदंब पोर्ट मोरेस्बीला पोहोचले. ही भेट भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरण आणि इंडो पॅसिफिक सहकार्याचे प्रतिबिंब आहे. कॉर्वेट स्वातंत्र्य दिनाच्या परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभागी झाले. पापुआ न्यू गिनीचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. 1975 मध्ये पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य मिळाले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत सरकारने विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा किती टक्क्यांपर्यंत वाढवली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 100%. भारत सरकारने विमा क्षेत्रात 100% थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी ही मर्यादा 74% एवढी होती. भारतीय विमा कंपन्या सुधारणा नियम 2025 मध्ये ही नवीन तरतूद समाविष्ट आहे. यामुळे भारतीय विमा उद्योगात परकीय भांडवल प्रवाह, नवोन्मेषण आणि स्पर्धा वाढणार आहे. थेट परकीय गुंतवणूक जेव्हा एखादी परदेशी व्यक्ती किंवा कंपनी भारतातील एखाद्या कंपनीत दीर्घकालीन भांडवल गुंतवते तेव्हा त्याला FDI असे म्हटले जाते. ही गुंतवणूक इक्विटी शेअर्स, प्लांट, मशिनरी किंवा इतर मालमत्तेच्या स्वरूपातही असू शकते. नेक्स्ट आहे 2023 मध्ये भारतातील बालमृत्यू दर किती नोंदवला गेला तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 25. भारतातील बालमृत्यू दर बघा दर 1000 जिवंत जन्मामागे 1 वर्षाखालील मुलांचा मृत्यू याला आपण बालमृत्यू दर म्हणतो. 2023 मध्ये भारतातील बालमृत्यू दर 25 पर्यंत घसरला जो आतापर्यंत सर्वात कमी स्तर आहे. 2013 मध्ये हा दर 40 होता म्हणजेच तो 37.5% कमी झाला आहे.
1971 मध्ये तो 129 होता. आतापर्यंत 80% कमी झाला आहे. राज्यनिहाय स्थिती बघा, सर्वोच्च मध्य प्रदेशमध्ये कमी झालेला आहे, दुसरा आहे छत्तीसगड, तिसरा आहे मध्य प्रदेश. यामध्ये बालमृत्यू दर सर्वाधिक 37 आहे. राज्यनिहाय स्थिती बघा, मणिपूरमध्ये सर्वात कमी 3 नोंद झाली आहे. राज्यनिहाय स्थिती सर्वोच्च बालमृत्यू दर कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशमध्ये, आणि सर्वात कमी स्थिती कुठे आहे? मणिपूरमध्ये. नेक्स्ट आहे मिचेल स्टार्क. हा कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे ज्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 2027 मध्ये होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याने 2024च्या विश्वचषकात शेवटचा T20 सामना खेळला होता. स्टार्कने 65 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 79 विकेट्स घेतल्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, केंद्रीय दळणवळण मंत्र्यांनी इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 साठी कोणते मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 IMC25. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया यांनी इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 साठी AI आधारित IMC25 मोबाईल ॲप लॉन्च केले. IMCची 9वी आवृत्ती 8 ते 11 ऑक्टोबर 2025 दरम्यान यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर द्वारका नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली. यावर्षीची थीम आहे इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म. नेक्स्ट आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचा GDP विकास दर किती आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7.8%. कोणी जारी केलेला आहे? राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने. सध्याचा GDP विकास दर आहे 7.8%. मागील किती होता? गेल्या वर्षीच्या याच कालावधीमध्ये 6.5% पेक्षा जास्त होता. जागतिक शुल्काच्या भीतीमुळे निर्यातदारांनी अकाली निर्यात वाढवलेली आहे. GDP म्हणजे एका विशिष्ट वेळी म्हणजे एका वर्षात देशाच्या सीमेत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक मूल्य. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय ही भारत सरकारची एक प्रमुख सांख्यिकी संस्था आहे. याची स्थापना 2019 मध्ये झालेली आहे. रंगराजन आयोगाने याची शिफारस केली होती. कार्य बघा, देशातील सांख्यिकी प्रणालीचे समन्वय आणि विकास करणे. नेक्स्ट आहे सेमिकॉन इंडिया 2025 कोठे आयोजित करण्यात आले? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. सेमिकॉन इंडिया 2025 2 ते 4 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले. यशोभूमी नवी दिल्ली या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. भारतात एक मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी सेमीकंडक्टर इकोसिस्टीम तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे डच ग्रांड प्री 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑस्कर पियास्ट्री. डच ग्रांड प्री 2025 नेदरलँड्समधील झँडवूड सर्किट या ठिकाणी आयोजित करण्यात आली. विजेता आहे ऑस्कर पियास्ट्री. मॅक्लॅरेनचा खेळाडू आहे. हा हंगामातील त्याचा 7वा विजय आहे. नेक्स्ट आहे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 2025 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार किती शिक्षकांना प्रदान केला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 45 शिक्षकांना. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 45 शिक्षकांना 2025 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. या 45 शिक्षकांपैकी 24 पुरुष आणि 21 महिला आहेत. 5 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षण दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिक्षकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार 1958 मध्ये सुरू करण्यात आला आहे. हे पुरस्कार शिक्षण मंत्रालयाकडून दिले जातात. हे पुरस्कार देशातील उत्कृष्ट शिक्षकांना शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि विद्यार्थी विकासात योगदान दिल्याबद्दल दिले जातात. पुरस्काराचे स्वरूप आहे 50,000 रोख, रौप्य पदक आणि प्रशस्तीपत्र. 2025 चा राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार महाराष्ट्रातून 2 शिक्षकांना देण्यात आले. डॉक्टर शेख मोहम्मद आणि डॉक्टर संदीप गुरुनाथ जगदाळे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्रोकोथेमिस एरिथ्रिया ड्रॅगनफ्लाय पुन्हा कोठे सापडला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दक्षिण पश्चिम घाटामध्ये. क्रोकोथेमिस एरिथ्रिया दुर्मिळ ड्रॅगनफ्लाय आहे. याचा पुनर्शोध दक्षिण पश्चिम घाटात क्रोकोथेमिस एरिथ्रिया सापडलेला आहे. लाल शेपटीचा ड्रॅगनफ्लाय. ही ड्रॅगनफ्लाय केरळ आणि तमिळनाडूच्या उंच पर्वतीय शोला यामध्ये आढळलेली आहे. नेक्स्ट आहे भारताने कोणत्या देशातील विद्यार्थ्यांसाठी ई शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अफगाणिस्तान. अफगाण विद्यार्थ्यांसाठी भारताची ई शिष्यवृत्ती योजना. घोषणा वर्षी बघा 2025-26 शैक्षणिक सत्रासाठी एकूण 1000 विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. लाभार्थी असणार आहेत अफगाण नागरिक 18 ते 35 वर्ष वयोगटातील. प्रस्ताव मंडळ भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद. योजनेचे नाव आहे अफगाण नागरिकांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना. नेक्स्ट आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इंद्रनील भट्टाचार्य. ऑक्टोबरच्या धोरण बैठकीपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालक इंद्रनील भट्टाचार्य यांची चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती राजीव रंजन यांच्या जागी करण्यात आली आहे. 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 दरम्यान होणाऱ्या समितीच्या आगामी बैठकीपूर्वी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मार्च 2025 पासून ते आर्थिक आणि धोरण संशोधन विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते. 2009 ते 2014 पर्यंत कतार सेंट्रल बँकेत आर्थिक तज्ज्ञ म्हणून काम केले आहे. त्यांनी चलनविषयक अर्थशास्त्र, वित्तीय बाजार आणि बाजार सूक्ष्म संरचना यासारख्या क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये अनेक शोध निबंधही प्रकाशित केले आहेत. नेक्स्ट आहे मॉर्गन स्टॅलीने 2026च्या आर्थिक वर्षासाठी भारताच्या GDP वाढीचा नवीन अंदाज काय केला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6.7%. मॉर्गन स्टॅनलीने आर्थिक वर्ष 2026 साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6.7% पर्यंत वाढवला आहे. मागील अंदाज होता 6.2%. GST दरांमध्ये संभाव्य कपात, जोरदार मान्सून, देशांतर्गत मागणीत वाढ यामुळे हा दरवाढ नोंदवण्यात आलेला आहे. मॉर्गन स्टॅनली ही संस्था बघा स्थापना झालेली 1935 मध्ये. मुख्यालय आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये. मॉर्गन स्टॅनली ही एक जागतिक वित्तीय सेवा कंपनी आहे. हे सरकार आणि वित्तीय संस्थांना गुंतवणूक, बँकिंग, आर्थिक सल्लागार आणि संपत्ती व्यवस्थापन सेवा प्रदान करते. नेक्स्ट आहे लष्कराने युद्ध कौशल्य 3.0 बहुक्षेत्रीय सराव कोठे आयोजित केला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशमध्ये युद्ध कौशल्य 3.0 सराव आयोजित केला. हा सराव भारतीय लष्कराच्या पूर्व कमान अंतर्गत झाला. याचा उद्देश पर्वतीय आणि सीमावर्ती प्रदेशांमध्ये संयुक्त लष्करी क्षमता तपासणी आणि युद्ध सज्जता वाढवणे हा आहे. नेक्स्ट आहे फुजेराह ग्लोबल सुपरस्टार 2025चा विजेता कोण बनला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रणव व्यंकटेश. फुजेराह ग्लोबल सुपरस्टार 2025 UAE मधील फुजेराह या ठिकाणी आयोजित करण्यात आला. विजेता आहे प्रणव व्यंकटेश भारत. उपविजेता ठरला ब्रँडन जेकबसन USA. आदित्य मित्तल भारत 6व्या स्थानावरती राहिला आणि निहाल सरीन हा ही भारताचा खेळाडू आहे 12व्या स्थानावरती राहिला. नेक्स्ट आहे राष्ट्रीय वन्यजीव दिन कधी साजरा केला जातो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 सप्टेंबर रोजी. राष्ट्रीय वन्यजीव दिन 4 सप्टेंबर. उद्देश आहे वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासांच्या संवर्धनासाठी जनजागृती करणे. 2005 मध्ये याची सुरुवात झाली. नेक्स्ट आहे चंद्रयान 5 मोहीम हा कोणत्या दोन देशांमधील एक महत्त्वाचा करार आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत आणि जपान. मोहिमेचे नाव आहे चंद्रयान 5 लुपेक्स लुनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन. भारत आणि जपान या दोन देशांमधील हे मिशन आहे. एजन्सीज बघा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी JAXA या दोघांमध्ये हे विकसित करण्यात येणार आहे. ध्येय आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करणे. हे इस्रो आणि JAXAचे संयुक्त अभियान आहे ज्यामध्ये दोन्ही एजन्सी एकत्र काम करणार आहेत. नेक्स्ट आहे सशस्त्र सीमा दलाचे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संजय सिंघल. सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक म्हणून संजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1 सप्टेंबर 2025 रोजी सध्याचे महासंचालक अमृत मोहन प्रसाद यांच्या जागी पदभार स्वीकारणार आहेत. संजय सिंघल हे 1993च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. कार्यकाळ बघा 31 डिसेंबर 2028 किंवा पुढील आदेशापर्यंत. ते सध्या भारत तिबेट सीमा पोलीसमध्ये विशेष महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. सशस्त्र सीमा दल बद्दल बघा स्थापना झालेली आहे 1963 मध्ये. मुख्य कार्य आहे भारत, नेपाळ आणि भारत भूतान सीमांचे संरक्षण करणे. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अतिरिक्त कार्य मानवी तस्करी, बनावट चलन, अंमली पदार्थ प्रतिबंध, आपत्ती मदत आणि वैद्यकीय सहाय्य पुरवणे. नेक्स्ट आहे जपानमधील कोणत्या मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने पंतप्रधान मोदींना दारुमा बाहुली भेट दिली होती. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शोरीझान दारुमा जी मंदिर. जपान दौऱ्यादरम्यान मोदींना दारुमा बाहुली भेट देण्यात आली आहे. सोरिझान दारुमा जी मंदिराचे मुख्य पुजारी रेव्हरंड सेशी हिरोसे यांनी ही भेट दिली. हे मंदिर जपानमधील दारुमा बाहुल्यांचे मुख्य केंद्र मानले जाते. दारुमा बाहुली ही एक पारंपरिक जपानी अभिवादन बाहुली आहे. ही बाहुली भारतातील कांचीपुरम येथील बौद्ध भिक्षू बोधी धर्मावर आधारित आहे. या बाहुलीचा गोल पाया पडल्यावरही तिला उभे करण्यास मदत करतो. प्रतीके, चिकाटी, शुभेच्छा आणि ध्येय साध्य करणे. नेक्स्ट आहे भारतातील पहिला टेम्पर्ड ग्लास उत्पादन कारखाना कोणत्या शहरात स्थापन करण्यात आला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नोएडा. भारतातील पहिला टेम्पर्ड ग्लास उत्पादन कारखाना उत्तर प्रदेशातील नोएडा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. याचे उद्घाटन केलेले आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी.
टेम्पर्ड ग्लास हा उष्णता उपचारित सुरक्षा काच आहे जो सामान्य काचेपेक्षा 4-5 पट मजबूत असतो. याचा वापर मोबाईल स्क्रीन, लॅपटॉप, राउटर, हार्डवेअर उपकरणे आणि ऑटोमोबाईल उद्योगात करण्यात येतो. नेक्स्ट आहे SAFF अंडर-17 महिला फुटबॉल अजिंक्यपद 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक भारताने. SAFF अंडर-17 महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2025 भूतानमधील थिम्पू या ठिकाणी आयोजित करण्यात आले. कालावधी होता 20 ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान. विजेता ठरला भारत. भारताने नेपाळचा 5-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. टॉप स्कोरर आहे अनुष्का कुमारे, 8 गोल केले. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अभिष्टा बसनेत. सर्वश्रेष्ठ गोलकीपर मेघला राणी रॉय, बांगलादेश. फेअर प्ले अवॉर्ड बांगलादेशला. SAFF साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन स्थापना झालेली आहे 1997 मध्ये. मुख्यालय आहे ढाका, बांगलादेश. अध्यक्ष आहेत काझी सलाउद्दीन. महासचिव आहेत पुरुषोत्तम कटेल. सदस्य आहेत बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. नेक्स्ट आहे राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2024 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम स्थान मिळवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2024 29 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आला. ऊर्जा मंत्रालयाने हे जारी केलेलं आहे. उद्दिष्ट आहे राज्यांमध्ये ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कामगिरीचे निरीक्षण करणे. सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य अग्रणी श्रेणीमध्ये महाराष्ट्र. राज्यांना त्यांच्या ऊर्जा कार्यक्षमतेच्या कामगिरीनुसार खालील श्रेणीत वर्गीकृत करण्यात आले आहे. फ्रंट रनर्स 60% पेक्षा जास्त महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू. अचिव्हर श्रेणीमध्ये 50 ते 60% मधील केरळ, आसाम. कंटेंडर्समध्ये 30 ते 50% हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओडिसा, उत्तर प्रदेश. एस्पिरेंट्समध्ये म्हणजे 30% पेक्षा कमी बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश. नेक्स्ट आहे मुख्यमंत्री महिला रोजगार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिहार. मुख्यमंत्री महिला रोजगार योजना बिहार राज्यामध्ये सुरू करण्यात आली. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि सशक्त बनवण्याचे उद्दिष्ट आहे. बिहार राज्यातील 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक पात्र महिलेला सुरुवातीला 10,000 ची प्रारंभिक आर्थिक मदत दिली जाईल. अतिरिक्त मदत बघा, व्यवसाय सुरू केल्यानंतर यशस्वी झालेल्या महिलांना 2 लाख रुपयांची अतिरिक्त मदत मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.